दादा ऐका ना त्यांना सवयच लागली आहे दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यायची. की आपली मोठी झालेली पोरं कधी लग्नाला उभी करणार? आज यांना ट्रॅफिक कसं घालवायचं ना ते विचारा. ट्रॅफिक जी समस्या आहे ना ठीक आहे. ती कशी घालवायची ती आम्हाला विचारा. सगळं जाऊ द्या, यांनी बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. बर बॅलेट पेपर करून दाखवा. चला बरं. दररोज सकाळी यांना हरवली. यामध्ये काय झालं? ठीक आहे, चला चला विकासाच्या मुद्द्यावर येऊ आपण. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप भरपूर झाले. येतो पहिला आता या सगळ्या चर्चेनंतर मी मुद्दा घेतो तो इथल्या क्लस्टरचा. काय झालं क्लस्टरचं? क्लस्टर योजना ही जी आहे म्हणजे सगळं एकात्मिक इमारतींचं एकात्मीकरण करावं ही त्यातली खरं तर प्रमुख त्यातला हेतू होता. पण तो हेतू कितपत सफल झालाय आणि कुठे झालाय मी तुम्हाला विचारतो. चला तुम्ही सांगा. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी तो मुद्दा जो आहे तो पुढे आणला. तो इथं त्याची अंमलबजावणी झाल्याचं देखील बोललं जातं. पण काय स्वरूप आहे, कुठपर्यंत पोहोचलंय? फक्त कागदावर दिसतोय तो. हा. आजकाल बघितलं असेल मार्केटमध्ये गाजर खूप स्वस्त पण आहेत आणि चायनीज गाजर देखील आलेले आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर रोज सकाळी सगळ्या महिला घरी जास्तीत जास्त गाजर हलवा बनवतायत. आणि हा हलवा बनवायचा प्रोग्राम इथूनच लाडक्या बहिणींना यांच्या थ्रू दिला गेलेला आहे. बरं. आणि तुम्ही मला सांगा क्लस्टर म्हणजे काय, नक्की काय? त्यांना विचारा क्लस्टर काय. अहो आज ही जी जागा आहे जे ओरिजिनल मालक आहेत जागेचे त्यांच्याकडनं आज हे आमच्यावरती लादलेलं एक संकट म्हणजे हे क्लस्टर आहे. बरं ठीक आहे. हा नेते बोला. काय क्लस्टर बद्दल सांगा. काय सिच्युएशन आहे? क्लस्टरचा मुद्दा मी सांगतोच, परंतु आज 7 बिनविरोध झालेत. हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे. पुढच्या भविष्यामध्ये 70 होतील आणि नंतर सर्व नगरसेवक विकत घेतल्या जातील आणि बिनविरोध निवडल्या जातील. हा मोठा लोकशाहीला धोका आहे. जनतेने ओळखावं आणि योग्य दिशेने मतदान करावं. बरं ठीक आहे. दुसरी गोष्ट जो क्लस्टरचं आहे, आमच्या इथे एकही क्लस्टर आजपर्यंत सक्सेस झालेलं नाही आणि आलेलं नाही. एकही इमारत आम्ही पाहिलेली नाही. बरं. आणि क्लस्टर अजून 8 फूट घरं 7 फूट घरं आमच्या लोकांची उंच झालीच नाही. बेरोजगारी आणलेली आहे. सर्व मजुरी वाढवलेली आहे. लेबर क्लास तयार केला जात आहे. काही मराठी माणसाचा इथे विकास होत नाही. ठीक आहे. क्लस्टर हा बोला. मला ठाणेकर म्हणून बोलतोय. हा मला एक बोलायचं की ते सगळेजण आलेले आहेत. ठाण्यातल्या लोकांना काय पाहिजे ते तुम्ही काय केलं, यांनी काय केलं, ते काय करणार ह्याच्याबद्दल आम्हाला काय नाही. आमचं आतापर्यंत जे आयुष्य इथलं गेलेलं आहे ठाण्यामध्ये त्या ठाण्यासाठी यांनी आम्हाला काय दिलेलं आहे. मूलभूत गरजा आमच्या काय आहेत? ट्रॅफिक नाही, खड्डे आहेत, 40-50 लोक दर वर्षाला मरत आहेत. त्याला कोण जबाबदार आहे? त्यांचं कोण भरून देणार आहे? त्यांच्या घरी कमवणारी व्यक्ती निघून गेलेली आहे. आणि आतापर्यंत जेवढे सत्ताधारी इथे आलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी 0 केलेला आहे. बरं. आम्हाला काही भेटलेलं नाही.